मी लिटरली आयपॅडने व्हिडिओ शूट करतोय. बाप रे, मला माहिती नाही याच्यात, पण मला अचानक आठवलं कारण की गोप्रो मध्ये बघितलंय. बघा तुम्हाला पण दाखवतो. माझा गोप्रो आहे ना परत डिस्चार्ज झालाय. बॅटरी बिलकुल पण नाहीये. त्याला चालू करतो, चालू होत नाहीये. म्हणून म्हटलं मी कशात शूट करू, बिकॉज मला याच्यावरनं माझ्या मित्राला फोन लावायचा आणि तुम्हाला दाखवायचं आहे की मित्र कसे दगा देतात ऐन टायमावर. याचा आधी मी तुम्हाला माझी स्टोरी सांगून देतो. आपण मगाशी व्हिडिओ शूट केलेला 3:30 वाजेला अराउंड, आय डोंट नो, पण तेवढंच काहीतरी वाजले होते आणि आता वाजून गेलेत 5 वाजून 2 मिनिटं झालेत. आपली एडिटिंग झाली आहे. ऍक्च्युली माझी बॅटरी संपली होती, बॅटरी चार्ज केली, त्याच्यानंतर एडिटिंग कंप्लीट केली. एडिटिंग कंप्लीट झाल्यानंतर म्हटलं चला तुम्हा लोकांसोबत गप्पा मारून आपला जो प्लॅन आहे तो कंटिन्यू करू. म्हटलं सनराईजला जाऊ, सनराईज बघायला जाऊ, घोराडेश्वरला जाऊ, जरा ट्रेक पण होऊन जाईल आणि सनराईज पण बघून होऊन जाईल. पण मित्र बघा कधीपासून फोन लावतोय, फोन उचलत नाहीत मित्र. 2-3 फोन लावले मगापासून. दुसऱ्याला ट्राय करू, दुसऱ्याला. जर याने नाही उचलला तर डायरेक्ट झोपून जाईल. मग मी स्विच ऑफ करून देईल फोन. मी कोणाचाच फोन उचलणार नंतर. नो सनराईज प्लॅन, नो ट्रेकचा प्लॅन, नो घोराळेश्वरचा प्लॅन. डोळ्यात किती डेंजर अशी झोप दिसते, पण मला काय माहिती झोप लागत नाहीये. असं एनर्जेटिक फील करतोय मी. एकदम ऐन टायमावर आपल्याला बेस्ट जुगाड भेटलाय व्हिडिओ शूटसाठी. एकदम ऐन टायमावर आपल्याला बेस्ट जुगाड भेटलाय व्हिडिओ शूटसाठी. आयपॅडने व्हिडिओ शूट केला मी पहिल्यांदा, कारण की आपल्या गोप्रोने पण दगा देऊन दिलाय आणि आपल्या मित्रांनी पण दगा देऊन दिलाय. आणि वेळेस सनराईज बघायला जाऊ, पहाटे पहाटे उठू, 6ला जाऊ आणि चहाचा प्लॅन अचानक डोक्यात यासाठी आला तर एवढं जागून घेतलंय आपण. 5 वाजेपर्यंत जर आपण झोपलो नाही तर बाहेर जाऊयात, थंडी थंडी हवा खाऊन येऊ, चहा पिऊन येऊ आणि आल्यानंतर झोपून जाऊ. माझं एक वैशिष्ट्य आहे, चहा पिल्यानंतर असं नाही मला झोप येत नाही, मला आरामात झोप येते आणि चांगली झोप येते. मला स्कूटी घेऊन जायला पण आता जरा कसं तरी व्हायला लागलंय बिकॉज ऑफ दिस किचन. वहिनीने लावलंय, बट ऑब्वियसली वहिनींचीच गाडी आहे. बट हे बघा आपण घेऊन गेलो तर असं दिसतं ते. सकाळच्या हवेमध्ये काहीतरी वेगळीच जादू पण. मजा गेली चहा पिऊन. सो मी आता झोपतो. जेव्हा पण उठेल मी तुम्हाला तेव्हा भेटतो, ठीक आहे? प्लीज सबस्क्राईब करून द्या, फुकट आहे, अजिबात पैसा लागत नाही. आणि एक लाईक कंपल्सरी करून द्या, ठीक आहे? हॅलो एव्हरीवन, दिस इज नेक्स्ट डे. गुड आफ्टरनून. तुम्ही रात्रीची क्लिप्स बघितली असेल, लेट नाईट पर्यंत एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. आज आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच. तीच बघायला मी माझ्या मित्रांकडे जाणार आहे. पार्टीचा माहोल बनवला आहे, बिर्याणी वगैरे बनवली आहे. जाऊयात पटकन. मी जास्त क्लिप शूट करणार आहे बिकॉज तुम्ही पण पूर्ण मॅच एन्जॉय केली असेल, तुम्ही पण मॅच बघितली असेल म्हणून. पण मला जे जे शूट करता येईल, आमच्या ज्या मित्रांमधल्या गप्पा असेल, जे काय असेल ते. मॅचचा काय प्लॅन आहे? अरे बाबा एकदा पोरबाळ करून घे, सगळे प्लॅन निघतील तुम्ही. छोनी, छोनी काय करतीये? मॅचिंग 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 काय अंकलच्या? शोनीच्या नेखा कुठे आहे? अंकलने नेखा लावलाय, शोनीला पण नेखा लावायचा आहे. लाव नेखा लाव. ओ रॅम्बो, वाव. शोनीच्या नेखा वाव. शोनी आर यू रेडी? शोनी आपण सपोर्ट कोणाला करणार, इंडियाला का न्यूझीलंडला? कोणाला? कोण जिंकेल आज? कोण जिंकेल आज? एलिफंट. एलिफंट बघायला चालू. तिला एलिफंट बघायचं आहे कारण की त्या ब्लॉग मध्ये तिने एलिफंट बघितलेत. शोनी आणि अजून बुद्धू. सगळ्यांना घेऊन एलिफंट बघायला जायचंय. ऑलराईट, येऊन गेलो खाली आणि मला दादा वहिनींना बघून ना असं खूप कधी कधी असं वाटतं की यार पॅरेंटिंग एवढी सोपी नाही आहे जेवढी लोकांना वाटते. कारण की खूप अवघड आहे. स्नोची तब्येत खराब आहे ना, एवढी जास्त चिडचिड करते, रात्री बेरात्री कधीही उठून जाते, कंटिन्यू तिचं रडणं चालू असतं. कधी कधी पॅरेंट्स लोकांना पण असं चिडचिड होते आणि खूप जास्त राग येतो, पण त्या बिचारांकडे काही ऑप्शन नसतो. म्हणजे ह्यूज रिस्पेक्ट. कधी कसं कंट्रोल करतात स्वतःला आणि कसं हे सगळं करतात ना, सो ते समजत नाही. मला असं कधी कधी होतं की यार मी काय करू शकतो, पण मी त्यात काहीच करू शकत नाही बिकॉज स्नोई दादा वहिनींशिवाय असं जास्त कोणाकडे हे करत नाही. जेव्हा तिची तब्येत खराब असेल, तिला चिडचिड होत असेल ना, तिला फक्त तिचे मम्मी पप्पा हवे असतात. बाकी कुठला अंकल नको, कुठे दादी ना आणि कोणीच नको. जाऊयात पटकन. 10 मिनटं राहिलेत फक्त बिकॉज आता वाजून गेलेत 2:20. इकडे मॅच चालू आहे पण वायफाय नाही म्हणून बंद आहे. हे आमचे काकाश्री. मोबाईल कनेक्ट करा की तुम्ही. हे बघा, हे आमचे काकाश्री, हे आमच्या मावशी. हा
तुम्ही काय म्हणत होते आता इथं सांगा जे काय बोलायचं कनेक्ट करा, त्याला चलत नसेल तर ते नाही, ते आम्ही कनेक्ट करून घेऊ. दुसरं सांगा तुम्ही. 500 रुपये भरा इथं. पण हे दोघांचा हाताची चव आहे ना, ते आज आपल्याला समजणार आहे. पहिल्यांदा मी त्यांच्या हाताची बिर्याणी खाणार आहे. हा, आपल्या दुकानाचं सांगा तुम्ही. आता तुम्ही म्हणतात ना मला की तू शूट घेत नाही, आपलं दुकान दाखवत नाही. मी दाखवलंय पण तुम्ही नसतात तिथं दुकानावर. 15 वर्ष झालं आपलं दुकान आहे वाकड चौकात. बरोबर. इथं माऊली चौकामध्ये. बरोबर. माऊली वडापाव वेलनेस मेडिकलचं बाहेर समोरच. बरोबर. रोडटच दुकान आहे आपलं. 15 वर्ष झालं. अवश्य चव घ्यायला एकदा नक्की या. एकदा आल्याकडे तुम्ही दुसरीकडे जाणार नाही. काका खूप कमी दिसतात दुकानावर, पण आमच्या मावशी तिथंच असतात. यस, इतका जास्त मनापासून मी खुश आहे ना. मॅच जिंकलोय आपण. खूप जास्त मजा आली. सगळे मित्र होते. डान्स केला, सेलिब्रेशन केलं, जेवायला गेलो, पोट भरून खाल्ल्यानंतर खूप सारी मजा केली आणि आता घरी आलोय. सो वरती जाईल मी. वरती गेल्यानंतर काय करणार आहे माहिती का, मी मॅच जिंकल्यानंतर जे सेलिब्रेशन होतं सगळ्यांचं ते मला बघायचं बाकी आहे. सो मी आता जाऊन 1 तास 2 तास पूर्णपणे तेच व्हिडिओज एक्सप्लोर करणार आहे आणि तेच बघणार आहे. बिकॉज त्याच्यात ज्या फिलिंग्स वेगळ्या आहेत ना त्या मला बघायला भेटलं नाही. बिकॉज मॅच संपल्या आम्ही आलो. बर्थडे सेलिब्रेशन करायचं दोघांचं आणि त्यांना पण जायचं होतं, म्हणून कंटिन्यू त्याच कामात बिझी होतो. सो आता मी निवांत मस्त रोहित शर्मा, विराट कोहली या सगळ्यांची व्हिडिओज बघेल आणि ते वेगळंच सुख आहे ते बघितल्यानंतर. सो येस, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या, लाईक करून द्या, कमेंट सोडून द्या. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईस, गुड नाईट. पण आजचा दिवस, उद्या काम करायला, उद्यापासून ऑफिसला जी मजा येणार आहे, असं मंडेची आपण वाट बघत नाही अजिबात. खूप जास्त कंटाळा येतो आणि खूप जास्त जीवावर येते, पण असं पहिला मंडे असेल खूप दिवसांनंतर खुश होऊन लॉग इन करणार आहे आणि काम करणार आहेत. मजा येऊन गेली. चलो बाय बाय.